काल एक चंदनजिरा पोलिसांनी खूप चांगली कारवाई केलेली आहे, त्याबद्दल माहिती देण्याकरता आपण या ठिकाणी आलेलो आहोत. काल रेकॉर्डवरचे 2 गुन्हेगार आहेत, त्यांच्याकडे काही वेपन्स असल्याची माहिती आणि त्यांनी पार्सल मागवल्याची माहिती मिळालेली होती, ज्यामध्ये 22 धारदार तलवारी, 15 खंजीर आणि 4 चॉपर असा साधारणपणे 1,34,000चा माल त्यांच्याकडनं आपण जप्त केलेला आहे. आपण त्यांच्याकडे वेपन असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यांनी कुरिअरद्वारे ते वेपन्स मागवलेले होते. राजस्थानमधून हे वेपन्स आलेले होते आणि राजस्थानमधून आणलेले वेपन आपण जप्त केलेले आहेत. 22 धारदार तलवारी, 15 खंजीर, 4 धारदार चॉपर असा 1,34,000 रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. माननीय पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू सर, अपर पोलीस अधीक्षक अपर विक्रम साळी सर यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक किरण बिडवे चंदनजिरा हे गस्तीवर होते, माहिती काढत होते गुन्हेगारांची आणि त्यांना त्यांच्या इन्फॉर्मंट्सकडनं ही एक उपयुक्त माहिती मिळाली आणि त्या उपयुक्त माहितीच्या आधारे आपण ही कारवाई केलेली आहे. ही धारदार शस्त्र कुठे विकली जाणार होती याबाबतची माहिती आहे. परतूर शहर, भोकरदन शहर आणि जालना शहर या शहरामध्येही काही ठिकाणी विक्री केली जाणार होती अशी माहिती आहे. यामध्ये आपण एक आरोपीला ताब्यात घेतलेले आहे, त्याच्याकडनंच ते मिळालेले आहेत. परंतु यामध्ये प्रत्यक्ष ऑपरेट करणारा जो मुख्य आहे आरोपी, तोही अजून एक निष्पन्न आरोपी आहे, तो पण आपण अटक करणार आहोत. शेख माजिद शेख लतीफ हा ज्याच्या ताब्यातून आपल्याला वेपन्स मिळाले त्याचं नाव आहे. आणि शेख माजिद शेख लतीफ हा चंदनजिरा भागातील सुंदरनगर इथे राहतो. तर दुसरा आरोपी इम्रान उर्फ इम्मा सलीम शेख हा इंदिरानगर कदीम जालना पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतो. या दोन्ही आरोपींवर यापूर्वी भरपूर गुन्हे दाखल आहेत, त्यांच्या गुन्हेगारीचे रेकॉर्ड पण आहे आणि त्यांच्या विरुद्ध आपण वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई पण केलेली आहे. इम्रान उर्फ इम्मा याच्या विरुद्ध आपण MPDA कारवाई केलेली आहे. MPDA मधून सुटून आल्यानंतर त्यांनी पुन्हा हे काम केलेलं आहे आणि त्यांनीच मुख्य ऑपरेटर तोच आहे यामधला. राजस्थानमधून त्यांनी कुरिअर मार्फतीनं हे वेपन्स मागवलेले आहेत. आता आम्ही त्याच्या बॅकवर्ड लिंकेजेस आणि फॉरवर्ड लिंकेजेस शोधण्याचं काम करणार आहोत. आज आरोपींना आम्ही कोर्टात हजर केलं असता आरोपीला 3 दिवसांची PCR मिळालेली आहे. यामध्ये आपण मिनी मोका म्हणून जे ओळखलं जातं BNS 111 कलम ते पण अप्लाय केलेलं आहे. 425 आणि 111 याप्रमाणे हा गुन्हा दाखल आहे. सर हे हे बाय ट्रॅव्हल्सच आलेलं आहे, बाय ट्रॅव्हल्स आलेलं आहे आणि ती आपल्याला इन्फॉर्मेशन त्याची मिळालेली होती, त्या आधारे आपण कारवाई केलेली आहे. हा बरोबर आहे. आपण आता त्या दृष्टीने पण प्रयत्न करणार आहोत आणि त्या दृष्टीने आपण कारवाई करायचं आपण निर्देश दिलेले आहेत आणि करणार आहोत आपण. नाही, याची आणि त्याची ते इंटरलिंक्ड नाहीयेत. हे राजस्थानवरनं वेगळ्या सोर्सकडनं मागवलेलं आहे, ट्रॅव्हल्स थ्रूच आलेलं आहे आणि आपण आता त्या जिथून मागवलेलं आहे तिथपर्यंत जाणार आहोत. कारण ट्रान्झॅक्शन जे केलेलं आहे, आर्थिक व्यवहार, पैशाची देवाणघेवाण केल्याचं, पैशाचा व्यवहार केल्याचं, त्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि त्या आधारे आपण आता पुढच्या तपासामध्ये तिथपर्यंत पोहोचणार आहोत. हो, दोन्ही आरोपींना अटक केलेलं आहे ना यापूर्वी. आताचा हा तर एक रिसेंट कदीम जालन्याचा गुन्हा आहे, त्यामध्ये पण अटक होतं हा आरोपी. 109 BNS प्रमाणे आहे आणि एक मर्डरचा पण गुन्हा दाखल आहे, खुनाचा गुन्हा, त्यामध्ये पण तो जामीनवर आलेला आहे. त्याच्यावर आपण हा अजून ते आपण डिटेल्स पर्यंत गेलो नाही, कारण काल आपण साधारणपणे यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आज रिमांडला हजर केलेलं आहे. 24 तासाचा अवधी झालेला आहे. अजून ते सगळे डिटेल्स आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये, की त्याची आणि व्हेरिएबल आहे किंमत, अशी काही फिक्स नाही. कोण जसं ग्राहक मिळेल त्याप्रमाणे ते किंमत ठरवून विकतात. अजमेर मधून आलेत, अजमेर मधून. हे आता पहिलीच खेप मिळालेली आहे त्यांना आणि अजून आपण त्यामध्ये काही आणलेलं आहे का यापूर्वीच पण त्याचं पण माहिती घेतो आहोत. पोस्टरने आलेले आहेत, त्याचे गेलेले ना आपण त्याच्या मुळापर्यंत गेलेले, त्यातले आरोपी अटक केलेले आहेत आपण.
आता माझ्याकडे राईट नाऊ ती इन्फॉर्मेशन उपलब्ध नाहीये, परंतु आपण गेलेलो आहोत त्याच्या मुळापर्यंत. एका ड्रायव्हरच्या माध्यमातून एवढ्या मिळत असते तर हा प्रकार होण्यामध्ये खूप वेळ लागणार नाही. तर या पुढच्या काळामध्ये एका ठिकाणच्या कारवाईमध्ये तुम्हाला एवढी स्वस्त मिळाली, या मिळण्यामध्ये तुझं कॉम्बिंग असेल किंवा ड्रायव्हरची झाडवरती असेल त्याच्याने फीड प्लॅन तुमचा आहे का? कारण कधीही आतापर्यंत पोलिसांनी एक ड्रायव्हरची झडती घेतली असं कधी आम्हाला ऐकायला किंवा बघायला भेटलं नाही. बेसिकली ही जी आहे हे प्लॅन केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनच्या दरम्यानच झालेली कारवाई आहे. ही आपण 2 दिवसापूर्वीच नूतन वसाहतला एक कोम्बिंग केलेली होती, त्याचाच एक पार्ट म्हणून दुसऱ्या दिवशी पण आपण कोम्बिंग राबवली आणि त्यामध्ये इन्फॉर्मेशन ओरिएंटेड आपण हे काम केलेलं आहे. परंतु आता त्यातून जे तथ्य समोर आलेलं आहे त्या आधारावर आपण आता यापुढेही अशा ट्रॅव्हल्स बसेस वगैरे किंवा येणारे पार्सल चेक करण्याची हे करणार आहोत, प्रक्रिया राबवणार आहोत. कॉम्बिंगचा फायदा झाला म्हणजे निश्चितच फायदा झालेला आहे आणि यापुढे आपण आता जे आपलं त्यातनं तथ्य समोर आलेले आहेत किंवा ट्रॅव्हल्स मधून येतात त्या, तर मग ट्रॅव्हल्सची चेकिंग, ट्रॅव्हल्सच्या पार्सलची चेकिंग हे इंटेन्सिव्ह प्रमाणात आपण करणार आहोत. हा आता ऍज ऑफ नाऊ असं आहे की यांनी जे सांगितलं की संघटितरित्या काही गाडवायचं कट वगैरे होतं का, तर तसं काही नसून एक 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 किंवा असे इंडिव्हिज्युअल गिराईक शोधून त्यांना विकणं हाच उद्देश त्यामध्ये सध्या तरी दिसतो आहे. अजूनपर्यंत त्याच्याबद्दल नाही इन्फॉर्मेशन. 3-4 हजार 5,000 असे जसं ग्राहक मिळेल त्याप्रमाणे विकतात ते. आता हे साधारणपणे 40 वेपन्स मिळालेले आहेत आपल्याला. 1,34,000 त्यांनी प्रोक्युअर केलेलीची किंमत आहे ती. ते निश्चितच थोडंसं मार्जिन ठेवून अजून 1,000-1 रुपये म्हटलं तरी 5-6 हजाराला विकतील. त्याच्यातला आहे तोच मुख्य आहे ऍक्च्युली, म्हणजे तो आणि हा इक्वलच रोल आहे दोघांचाही एकत्रितरित्या केलेला आहे. त्यालाही आम्ही शोधतो आहोत. नाही तरी हत्यार विक्रीचे नाही दोघांवर पण गुन्हे, दोघांवर पण दोघही आरोपी वेगवेगळ्या मर्डरमध्ये आरोपी आहेत. नाही अजूनपर्यंत नाही आलं, आता आपण करणार आहोत पुढच्या तपासामध्ये निष्पन्न होईल. नाही आपण त्याच्यावर फॉलोअप घेतो. प्रतिबंधात्मक कारवाई केली होती एमओवर, तर आपण एमपीडीए सारखी कठोर कारवाई केली होती, पण एमपीडीए संपल्यानंतर पुन्हा त्यांनी केलेलं आहे. आता पुन्हा आम्ही ते रेकॉर्ड बिल्डिंग करून पुन्हा एमपीडीए सदृश कारवाई करता येईल का हे तपासणार आहोत. नाही आता तरी या प्रकरणात हे इथलं पहिलंच आहे. दुसरं पूर्वीचं जे होतं ते मध्य प्रदेश मधलं लिंकेज होते, त्या म्हणजे ह्या राजस्थानच्या त्या मध्य प्रदेश मधल्या होत्या पूर्वीच्या प्रकरणातले. तर वेगवेगळ्या लिंकेज आहेत ते, पण आपण याच्यात अजमेरवरनं पहिल्यांदा आलं तर आपण त्याच्या मुळापर्यंत जाणार आहोत. नाही तेच आता तपासामध्ये शोधतो नाही. तपासामध्ये त्याला नेमकं पार्सल पॅक आलेलं असेल तर त्याला कदाचित माहीत असण्याची शक्यता कमी येते. बघूयात आपण, म्हणजे तसं निष्पन्न झालं तर करूयात. म्हणजे हेच पार्सलमध्ये वेपनच आहे याची जर त्याला नॉलेज असेल तर त्या दृष्टीने आपण करूयात. अजून व्हायचं ते निष्पन्न व्हायचं. SP साहेबांना देऊ आपण. माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी कालच त्याबद्दल सूचित केलेलं आहे आणि अभिनंदन पण केलेलं आहे आणि बिडवे साहेबांना त्याबद्दल सांगितलेलं आहे किंवा आपण त्यांना चांगल्या प्रकारचं रिवॉर्ड देऊयात. आमच्या या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक किरण बिडवे, त्यानंतर PSI रवी देशमाने, सहाय्यक फौजदार राजेंद्र ठाकूर, हेड कॉन्स्टेबल प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, अभिजित वायकोश, शरद पवार, मदन बहुरे, विजय बहुरे, राजेंद्र पवार, सुनील पगार, सागर खैरे, नवनाथ पाटील व महिला पोलीस कर्मचारी मधु जयाती यांनी ही कामगिरी केलेली आहे आणि त्यांच्या टीमचं सरांनी कौतुक केलेलं आहे. आम्ही पण त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांना अट्रॅक्टिव्ह चांगले एक रिवॉर्ड देण्याबाबत सरांना आम्ही शिफारस करणार आहोत आणि सरांनी रिवॉर्ड द्यायचं सांगितलेलं आहे त्यांना. अजून आहेत निष्पन्न आहेत, पण आता ते आपल्याला एक 3 शहरामधले 8-10 लोकांची तर नावं निष्पन्न झालेली आहेत. आपण बघणार आहोत. हो एक 8-10 लोकांची नावं निष्पन्न झालेली आहेत. आपण जाणार आहोत.
तिथपर्यंत पण फॉरवर्ड आणि बॅकवर्ड दोन्ही लिंकेजेस आपण शोधणार आहोत. बऱ्याच तलवारींना धारी नाही. ते धार करून घेतील, पण खंजीर आणि ते आहेत चाकू ते धारदार आहेत, तीक्ष्ण हत्यार. थँक्यू. दुसरा विषय असा की आज आईसाहेबांची बैठक झाली, काही मीटिंग झाली. काय आढावा घेतला गेला मागच्या काळामध्ये ज्या काय नवीन घडलं, काय नेमकं जे अवघड गुन्हे आहेत त्या अवघड गुन्ह्याच्या बाबत तपास करण्याच्या आणि उघडकीला आणण्याच्या बाबत सूचना दिलेल्या आहेत. सगळे जे ऑफेन्सेस आहेत, प्रॉपर्टी ऑफेन्सेस असतील, बॉडी ऑफेन्सेस असतील, त्याच्याबाबत सूचना दिलेल्या आहेत सरांनी. किती गुन्हे सुरक्षित झाले? स्टॅटिस्टिक्स सध्या तरी नाही येऊ पडत. बैठकीत झाली का? हा लक्षात ठेवा.